आम्ही आलो आहे उल्वेमध्ये, रिलायन्स डिजिटलमध्ये. आणि आम्हाला ॲक्च्युली घ्यायचा आहे iPhone 17. श्रुतीचा iPhone रिटर्न करायचा आहे, iPhone 12, आणि त्याच्याऐवजी iPhone 17. स्वतः हे चेक करतायत आमचा iPhone 12. त्यानंतर आम्ही iPhone बघू. आता ते इथे चेकिंग वगैरे म्हणतायत. एक्सचेंज व्हॅल्यू किती आहे ते सांगतायत. आम्ही बघतो. आम्ही आता जातोय परत घरी, कारण आम्ही काही न घेता, क्रेडिट कार्ड वगैरे न घेता असंच फिरायला म्हणून आलेलो, आणि मूड आलाय म्हणून पण घेते ही आता. त्यामुळे आम्ही आता घरी जायला लागतंय आणि आम्ही परत गाडी घेऊन येणार आहे, क्रेडिट कार्ड घेऊन. आलोय आता आम्ही इथे. तर ते म्हणतात की डेटा ट्रान्सफर होण्यासाठी जवळपास 2.5 तास लागतील. तो आम्ही आता बिल बनवून ठेवणार आहे, क्रेडिट कार्ड वगैरे सगळं देऊन, आणि उद्या आम्ही तो घेऊन जाणार आहे डेटा ट्रान्सफर करून. कार्ड म्हणजे मी मोबाईलवरून करते, आयफोनच्या ॲपवरून. सॉरी, ICICI. लेट झालाय, 10 वाजायला आलो. आमचा iPhone 12 12,800 रुपयाला गेला, आणि प्लस 8,000 रुपीजचं डिस्काउंट त्यांनी दिलं आहे, आणि अजून क्रेडिट कार्ड चे काही डिस्काउंट्स मिळतील 4-5 हजार रुपये. सो टोटल 25,000 पर्यंत कमी होतील प्राईज. सो फोन आहे टोटल 1,34,000, सो 1,09,000 लागतील. आम्ही आता निघालोय मोबाईलची डिलिव्हरी घ्यायला. डेटा ट्रान्सफर होतं ॲज इट इज. विथ पासवर्ड, व्हॉट्सॲपचा बॅकअप, मोबाईलचा सगळं त्या फोनमध्ये ट्रान्सफर होतं. किती तास लागणार आहे? अजून 4 तास लागणार आहेत. झालं? 4 तासाला सेटअप झाला. आणि ही बॅग आहे, चार्जर आहे. चार्जर पण भेटलाय. चल, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण मोबाईल डिटेलमध्ये तुम्हाला दाखवू, आणि त्याचा कॅमेऱ्याचा पण रिव्ह्यू करू.